राज्यातील सत्ता बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार करणारं, महिलांवरील अत्याचार रोखू न शकणारं, युवकांना कामाचा अधिकार न देणारं आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारं महाराष्ट्रातलं हे सरकार बदलल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही असा निर्धार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी कोल्हापुरातील कागल येथील गैबी चौकात झालेल्या जाहीर सभेप्रसंगी व्यक्त केला आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शाहू समूहाचे नेते समरजित घाटगे यांनी या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। शरद पवार म्हणाले की मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय। मला देशाची आणि राज्याची चिंता वाटते। कष्ट करणारा, काळ्या आईशी मान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार आणि जबाबदारी असताना देखील केंद्र आणि राज्य सरकारला त्यात फारसं स्वारस्य वाटत नाही। हे चिंताजनक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुहासिनी देवी घाटगे, उत्तम जानकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। विजापूर रोड, सोरेगाव येथे पीपीपी कॉलेज जवळ बंगलोज व ओपन फ्लॅट्सची सुरेख स्कीम, सह्याद्री पार्क, अक्कलकोट रोड, ओपन प्लॉट रो हाऊसेस, मल्लिकार्जुन नगर येथे श्री स्वामी समर्थ पार्क, पुणे रोड, बाळे येथे, बसवनगर, न्यू विडी घरकुल कुंभारी येथे, अक्कलकोट रोड येथे ओपन प्लॉट, NATP मंजूर लेआउट, स्वतंत्र 7-12 उतारा, 10 पेक्षा जास्त बँकांचा सहभाग, सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत। त्याचा फायदा करून घ्या। एक नाही 4 लोकेशन। आजच संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स। तुमचे स्वप्न हेच आमचे ध्येय। कॉन्टॅक्ट 0217 2300 103 84466 21003 84466 31003। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित। तसंच या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास।